चूल न पेटवता कुठलेही मसाले न घालता 1 ते 2 मिनिटात तयार होणारा हा पदार्थ. अगदी सगळ्यांच्या घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये आणि सहज मिळू शकतील अशा साहित्यामध्ये तयार होतो. हा तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा मधल्या भुकेसाठी किंवा रात्री तुम्हाला जेवायचं नसेल, थोडंफार खायचं असेल तर तेव्हाही तुम्ही हा तयार करू शकता. एकदम हलका पदार्थ आहे. तुम्हाला अजिबात जडपणा येत नाही. म्हणजे तुम्ही पोटभर जरी खाल्ला ना तरी तुम्हाला असं हलकं वाटतं. चवीला मात्र एक नंबर. साधा पदार्थ आहे पण एकदम हेल्दी आहे. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज सकाळीच मला या पदार्थाची आठवण आली. म्हटलं बरेच दिवस झाले आपण कच्चा चिवडा नाही खाल्लेला. आणि अजून नंतर आठवलं मला की म्हटलं अरे 4 वर्ष झाले आपण व्हिडिओ टाकतोय आणि इतका चांगला व्हिडिओ आपण अजून का नाही टाकला. तर म्हटलं जरा शूट पण करूया. तर हा 30 ते 35 वर्षापूर्वी अगदी पार्टी पदार्थ होता. म्हणजे 10वी-12वीचं फेअरवेल म्हटलं की कच्चा चिवडा हा हमखास केला जायचा आणि तेवढ्याच आनंदाने सगळेजण वाट बघायचे आणि ते खायचे. बरं एवढंच नाही, आमच्या मैत्रिणीचा सुद्धा हा पार्टी चिवडा होता. म्हणजे मैत्रिणीची पार्टी असली की हमखास हा कच्चा चिवडा राहायचा. म्हणजे शेतावरती जायचं, सगळे पदार्थ हे घेऊन जायचे, तिथे मिक्स करायचे आणि मग काय हा ही आणि तो कच्चा चिवडा. काय सुख होतं ते. सो ही झटपट होणारी रेसिपी आपण बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि कुठलेही मसाले न टाकता हा तयार केलेला चिवडा पाहूया आपण. कच्चा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला मुरमुरे लागतात. तर आजकाल वेगवेगळ्या पद्धतीचे मुरमुरे मार्केटमध्ये येतात किंवा याचे वेगवेगळ्या ठिकाणी नावं पण वेगवेगळी असू शकतात. तर हे जे मुरमुरे आहेत ते कच्चा चिवडा करायचे मुरमुरे नाही, ऍक्च्युली ते माझ्याकडे नव्हते. हे भडंग करायचे मुरमुरे आहेत. तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना ते तुम्ही मुरमुरे घेऊ शकता. तर मुरमुऱ्याला चांगलं स्वच्छ साफ करून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं. आणि फ्रेश मुरमुरे घ्यायचे, जुने खूप दिवसाचे मुरमुरे घ्यायचे नाही. तर इथे 2 लोकांसाठी चिवडा तयार करतो आहे. आंजोळीनी जवळपास 3 आंजोळी मी मुरमुरे घेऊन घेते. ही तिसरी आंजोळ जी आहे थोडीशी मी कमी घेतली. अर्धा वाटी फुटाणे. फुटाण्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता, पण फुटाणेच घ्यायचे आणि सालासहित घ्यायचे. फुटाण्याची जर सालं निघालेली असेल तर ते पाकडून घ्या फुटाणे, म्हणजे साली बाहेर काढून घ्या. पण ज्या फुटाण्याला साली लागून असेल ना तर ते तसेच फुटाणे घ्यायचे, काढले नाही तरी चालते. अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे. शेंगदाणे पण तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता. 1 चमचा लाल मिरची पावडर. मिरची पावडर पण तुमच्या चवीने घ्या. कारण कच्चा चिवडा ना थोडा तिखट असेल ना चांगला लागतो, कारण याच्यात खूप असे मसाले अजिबातच जात नाही. त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडं जास्त घालून घ्यायचं, अर्थात तुमच्या चवीनुसार. चवीनुसार मीठ घालून घेऊ. 1 चमचा मी टाकलेलं. तेल घालून घेऊ. तर पोहे खायच्या चमच्यानी 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं, अर्थात हे पण तुमच्या आवडीनुसार आहे. नंतर बारीक कापून घेतलेली एक हिरवी मिरची, बारीक कापून घेतलेला कांदा. कांदा याच्यामध्ये थोडा जास्त घालून घ्यायचा. मोठा एक कांदा मी घेतलेला. छोट्या आकाराचं एक टोमॅटो, त्याला पण बारीक कापून घेतलं. छान बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, थोडी अगळपगळ घालून घ्या, छान लागते. आणि अर्ध लिंबू आहे, त्याचा मी थोडा रस पिळून घेते, जास्त नाही, पूर्ण नाही पिळत. झालं. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि मिक्स झालं की पटापट खायला घ्यायचं. बघितलं ना किती सोपा आणि साधा पदार्थ आहे आणि तेवढाच हेल्दी. कच्चा चिवडा अगदी तयार आहे. चला प्लेटमध्ये टाकून पटापट खायला घेऊया. खरं तर याला गार्निशिंग करायची पण गरज नसते, पण वरून अगदी बारीक कापून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर आणि केला की लगेच खायला घ्यायचा. छान मस्त कुरकुरीत लागतो. आणि आपण बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये ऍड केल्या ना त्याच्यामुळे अजून एक जण हा चिवडा खाऊ शकतो, म्हणजे 3 जण हा चिवडा खाऊ शकतात. आणि हा लगेच संपवून टाकायचा, नाही तर चांबट पडतो. तुम्ही पण एकदा हा कच्चा चिवडा नक्की ट्राय करा. बहुतेक जणांना आठवणीत असेल, काही जण विसरले असतील, म्हणून ही आठवण समजा एक. आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत